श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव सोहळा अगदी थाटामध्ये चालू आहे आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी भागवताचार्य हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे यांची या ठिकाणी कथा चालू आहे। या कथेमध्ये भाविक भक्त अक्षरशः भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघत आहेत। किंबहुना या कथेमधूनच सर्वांना मोठा आनंद मिळत आहे। एक गोकुळाचं स्वरूप आले आहे। गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा, अगदी त्या पद्धतीने या ठिकाणी फुलसांगवी नगरीमध्ये एक वेगळा आनंद अनुभवायला मिळत आहे। फुलसांगवीमध्ये आज आपण पहिल्यांदाच कथा करताय। यापूर्वी आपण एक कीर्तनही केलेलं आहे। कथा करतानाचा जो काय अनुभव आहे, फुलसांगवी ही भाऊची जन्मभूमी आहे, यात काही वेगळंपण आहे का आणि वेगळंपण याबद्दल थोडंसं सांग। चला हरिपाठावले या ठिकाणी 3 दिवसापासून संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सव चालू आहे। आणि खरं म्हणजे जसा भाऊंचा बाबांचा नारळी सप्ताह असतो ते स्वरूप खऱ्या म्हणजे या फुलसांगवीला या ठिकाणी आलेलं आहे। आणि त्या पद्धतीनं मी कीर्तन या अगोदर केलं, पण या सुवर्ण महोत्सवी सप्ताहामध्ये कथा करण्याचा आनंद ही आगळा वेगळा आहे। कारण इतर ठिकाणी कथा करण्याचा आनंद आणि एका वैराग्याच्या गादीवर कथा करण्याचा आनंद काही आगळा वेगळा आहे। म्हणून ही गादी वैराग्याची आहे। इथं आल्याच्या नंतर वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्य निर्माण होऊन आणि अनेक ठिकाणी आम्ही कथा करतो, पण इथं कथा करण्यामध्ये काही आगळा वेगळा आनंद आणि काही कंपन आपल्याला जाणवतात। ती भाऊ आपल्यावर कृपा करतात आणि त्या कृपेचा परिणाम म्हणजे मी एवढी ही कथा या ठिकाणी करू शकतोय ही त्यांनी आपल्यावर केलेली कृपा आहे। म्हणून खऱ्या अर्थाने ही कथा या ठिकाणी संपन्न होते। सुवर्ण महोत्सवाला साजेसा असा या ठिकाणी कार्यक्रम आहे का? हो, सुवर्ण महोत्सवापेक्षा मोठी उपमा दिली मी की नारळी सप्ताहाची, की नारळी सप्ताहामध्ये जशी जेवणाची व्यवस्था असते तसं आणि मंडप असतो, स्टेज असतो आणि त्या स्वरूपाचंच नारळी सप्ताहाचं स्वरूप आपल्या सुवर्ण महोत्सवी सप्ताहाला फुलसांगवीला या ठिकाणी आलेलं आहे। म्हणून अजूनही पंचक्रोशीतल्या आणि भाऊंच्या भक्त परिवाराला मी विनंती करील की अजून 4 दिवस आपल्या हातात आहे, आपण लवकरात लवकर या सोहळ्यामध्ये या, कारण आयुष्या लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला। अजून व्यापक रूप येईल या कथेला आणि अजून वातावरण निर्माण होईल। ताशी तरी 3रा दिवस आहे, उद्या कृष्ण जन्माची कथा आहे आणि अजून भाऊंचा जो काही भक्त परिवार आहे मुंबई पुण्याला राहणारा तो आता उद्यापासून यायला सुरुवात होणार आहे। तर इथं हे फुलसांगवी राहणार नाही तर हे वृंदावन होऊन जाईल। एवढं सुंदर वातावरण, इथं बसायला सुद्धा जागा मिळणार नाही, कारण फुलं टाकण्यासाठी जवळजवळ 10 ते 20 हजार लोक या ठिकाणी उपस्थित होते। तर शेवटच्या दिवशी कमीत कमी 25,000 लोक या ठिकाणी उपस्थित, 50,000 लोकांचं अन्नदानाचं नियोजन कमिटीने या ठिकाणी केलेलं आहे। तर एवढी लोक या ठिकाणी येतील आणि अजूनही लोकांनी यावं अशी मी जन्मभूमीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। सुवर्ण महोत्सवी सोहळा चालू आहे आणि यामध्ये आपल्याला कथेचा योग आला, याबद्दल काय आपलं भाग्य? ही म्हणजे अनंत जन्माचे सुकृत पदरीन त्याचे मुखी हरी पैठावय। खरं म्हणजे निमित्त मात्र ट्रस्टी असेल, पण हा भाऊंचा संदेश असतो, कारण हे ट्रस्टीच्या मनातही कोण आणून देणार तर भाऊच आणून देणार आहे। तर माझ्या जीवनात कुठंतरी सेवा घडली असावी आणि मला तर एक वाटतं की भगवान बाबा आणि वामन भाऊ यांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं। भगवानगडाच्या सप्ताहामध्ये मी भागवत कथा केली, तर भाऊची इच्छा असली पाहिजे माझ्याही जन्मगावात या लेकराची कथा व्हावी, म्हणून ही माझी खरं म्हणजे भाऊंची कृपा आणि आईवडिलाची पुण्यतिथी आणि ग्रामस्थांचं माझ्यावर असणारं प्रेम, त्यामुळं आज सेवेचा योग आहे। याच्यात माझं काही नाही, हा भाऊंचा आशीर्वाद आहे। धन्यवाद। या ठिकाणी साठे महाराजांनी या ठिकाणी आपला उत्कृष्ट असं मनोगत व्यक्त केलं। खरं तर भाऊची जन्मभूमी आणि जन्मभूमीमध्ये चालू असलेला हा सुवर्ण महोत्सवी सोहळा, निश्चितच हा सोहळा पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा दिव्य संदेश देत आहे। जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर भालेकर।